हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना. संध्याकाळची वेळ होती, म्हणजे दुपारचं आराम वगैरे करून मी उठून आता या वेळेला सध्या संध्याकाळचं जे आपलं झाडू वगैरे मारायचं असतं ते मारून, जे सकाळी आपले कपडे धुतलेले असतात ते सर्व काढून वगैरे घड्या घालून ठेवून, त्यानंतर मग रात्रीचं जेवण बनवायच्या अगोदर मी म्हटलं ही कस्टमरची 2 ब्लाउजं होती, त्यांचीच कटिंग करून घ्यावी आणि त्यानंतर मग आपले जेवण वगैरे आवरल्यानंतर मग स्टिचिंग करायला डायरेक्ट मला मिळतील. तर त्यासाठी पहिल्यांदा म्हणजे अर्धा तास होता माझ्याकडे जेवण बनवायच्या अगोदरचा. तर त्यामुळे म्हटलं आता यांचीच कटिंग करून घेते. तर बघा, हा होता कस्टमरचा मेजरमेंट घेण्यासाठीचा दिलेला मापाचा ब्लाऊज. तर त्याचंच पहिल्यांदा मी माप घेतलं, म्हणजे कशी उंची फिटिंग वगैरे, त्याचप्रमाणे मग मला कटिंग करायला म्हणजे सारखं बघायला नाही लागत, एकदा जर बघून घेतलं तर. अशा प्रकारे मग कटिंग जे मेजरमेंट घ्यायचं होतं ते मी घेऊन घेतलं. आणि त्यानंतर ही 2 ब्लाउजं होती त्यांची सेम मापाची, सेम म्हणजे 2 ब्लाउजं. तर पहिल्यांदा मी हे अस्तरावर कटिंग करून घेतले. बघा, जसं आपलं हे मेजरमेंट होतं त्याप्रमाणे. G80 मध्ये माझ्याजवळ लोडबुड चालू होती. तो लवकरच उठलेला झोपेतून. मी जेव्हा उठते ना, मी जेव्हा झोपते तेव्हा तो झोपतो आणि मी जेव्हा उठते ना तेव्हा 5-10 मिनिटांनी लगेचच तो पण उठतो. म्हणजे त्याला जेव्हा मी सोबत असेल ना तेव्हाच तो झोपतो. तर बघा, माझी झोप आवरलेली आणि मला कामं वगैरे करायची होती, त्याच्यामुळे मग तो पण लगेचच उठलेला. काव्या झोपलेली सध्या या वेळेला बेडवर. तर बघा, इथे मग कटिंग करून घेतलं मी जी ब्लाऊज आपल्याला हवी, म्हणजे ज्याप्रमाणे मेजरमेंट हवा आहे त्याप्रमाणे. आणि मग जियांशी बघत होता मोबाईलमध्येच काहीतरी, तर मग तो मध्ये येत होता माझ्याकडे लोडबुड करायला. तर मी त्याला सध्या बोलले की तू 10-15 मिनटं बाहेर बसून खेळ, म्हणजे तोपर्यंत मग मी माझं आवरून घेते. त्याला पण चहामध्ये काही भरवायचं होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं थांब थोडा, मग आपण बरोबरच घेऊ चहा वगैरे. तर मग पहिल्यांदा मला हे कटिंग करून घेऊ दे. म्हणजे हे राहून गेलं ना का मग जेवण वगैरे आवरल्यानंतर जर कटिंग केलं नसलं ना का मग शिवायला काय इतकं काय कठीण नाही जात. पण जर कटिंग केलेली नसली ना का मग कंटाळा येतो जेवणानंतर. मग कटिंग पण करायची आणि स्टिचिंग पण करायची, त्याच्यामुळे म्हणून म्हटलं पहिल्यांदा यांची कटिंग करून घेते. 10 ते 15 मिनटं लागतात 2 ब्लाउजं कटिंग करण्यासाठी. पण ती जर नसती केली ना, मग नाही केली तर मग माझी स्टिचिंग पण राहून जाते आणि मग या दिवसात माझं मग पूर्ण दिवस संपून जातो, पण माझं काहीच काम झालेलं नसतं. म्हणून म्हटलं आता सध्या 10-15 मिनटं मला इथं वेळ घालू द्या आणि त्यानंतर मग 2 नाही पण 1 ब्लाऊज तरी माझा रात्री झोपण्यापूर्वी पूर्ण होईल, त्या उद्देशाने बघ ही कटिंग करून घेतली. बघा, ही ब्लाऊज दोन्हीही प्रिन्स कट होती, प्रिन्सेस कट हवी होती त्यांना आणि लॉंग स्लीव्ज. तर तीच कटिंग करून घेतली. बघा, पहिल्यांदा व्यवस्थित असं मेजरमेंट घेऊन मी प्रिन्स कट आपल्या अस्तरवर कटिंग करून घेतली आणि मग त्यानंतर मग मेन फॅब्रिकवर जे ब्लाऊज पीस असतं त्याच्यावर पण ठेवून हे सर्व कटिंग करून घेतलं. हे जेव्हा मी कटिंग करत होते ना त्याच दिवशीचा, म्हणजे हे आता मी 2 ते 3 दिवसांनी व्हॉइस ओव्हर देत होते, एडिटिंग करत होते. पण जी ही शूट केलेली ना तो त्याला 2-3 दिवस होऊन गेले. पण त्याच दिवशी मी हे जेव्हा कटिंग करत होते ना त्याच्या अगोदर म्हणजे सकाळी पण मी 1 ब्लाऊज शिवून घेतलेला. मी सकाळी आता तसं पण मुलांचं टिफिन वगैरे नसतं, जशा सुट्ट्या लागल्यात तशा. तर त्याच्यामुळे मग माझं सकाळी पण लवकरच कामं आवरतात 11 वाजेपर्यंत. मग 11 ते 1 माझ्याच्यानं होईल तितकं मग मी शिवणकाम माझं करून घेते 1 वाजेपर्यंत. आणि मग 12:30-1 वाजेपर्यंत मध्ये मी उठत असते, म्हणजे जेवण वगैरे बनवण्यासाठी. एकीकडे गॅसवर मग जेवण लावून दिलं का मग परत येऊन मग मी इकडे बसत असते. अशा प्रकारे मग दुपारपर्यंत माझा एखादा तरी ब्लाऊज वगैरे काय असेल तर शिवून झालेला असतो. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून थोडासा आराम करून मग पुन्हा आपली संध्याकाळची कामं. आणि मग संध्याकाळी जेवण बनवण्याच्या अगोदर जर असतील माझ्याकडे ब्लाऊज तर मग मी अगोदरच कटिंग करून ठेवते जेवण करण्याच्या. आणि त्यानंतर मग मला डायरेक्ट स्टिचिंग करायला मिळतं रात्री झोपताना. म्हणजे दिवसातून 2 किंवा म्हणजे 2-2.5 अशी ब्लाऊजं मला शिवली ना की मग जरा बरं वाटतं की हां आज दिवसभरात काहीतरी काम झालं आहे. आणि मग हे स्टिचिंग वगैरे करून झाली ना रात्री पण झोपताना का मग जियांशला पहिल्यांदा झोपवते मी. आणि त्यानंतर मग लाईव्हला पण तशी मी रात्री येत असते जरा, मला म्हणजे जसं वेळ मिळेल तसं मग मी लाईव्हला पण येत असते. आणि मग जर नाहीच जर लाईव्हला आले ना तर मग मी आपली एडिटिंग करत बसते यूट्यूबचं. म्हणजे असं पूर्ण दिवस माझा आता सध्या बिझी चालू आहे आणि चांगलं आहे म्हणजे माझ्यासाठी. पण जर रिकामा वेळ असला की मग आपल्या मनात असं म्हणजे काही ना काही असे विचार चालू असतात. आणि जर आपलं कामात विचार असलं ना की म्हणजे थोडा फरक पडतो, जसं की आपलं कामामध्ये लक्ष लागतो. असं म्हणजे साईडच्या आजूबाजूचे विचार जरा आपल्याला कमी येतात आपल्या डोक्यात.
तर असो अशा प्रकारे मग बघा हे पण मी ब्लाऊज कटिंग करून घेतलं म्हणजे मेन फॅब्रिकवर अस्तर कशी कटिंग जशी केलेली तशी तर हे पण कटिंग करून घेतलं आणि याची स्लीव्स काही मी कटिंग केले नव्हते कारण त्या कस्टमरला नेटचे स्लीव्स हवे होते यासाठी आणि मी काही नेट आणलेली नव्हती म्हणून म्हटलं सध्या जेवढं म्हणजे हे बॅक साईड आणि फ्रंट साईडची कटिंग करून घेते आणि जेव्हा नेट आणीन तेव्हा मग त्याची कटिंग करून मग स्टिचिंग करून घेईन मी. आणि त्यानंतर बघा हा होता एक ब्लाऊज ब्ल्यू कलरचा त्याला त्यांनी म्हणजे या ब्लाऊज पीसचेच स्लीव्ज लावायची होती जी एम्ब्रॉयडरी आहे ब्लाऊज पीसवर स्लीव्जला तर तीच लावायची होती. तर बघा मग ते पण करून घेतलं. जियांशी मध्ये मध्ये काय लुडबुड चालू होती सांगू का, तो जी गेम खेळत होता मोबाईलमध्ये आणि ती त्याला जितकी काही येत नाही आताच सध्या त्यांनी त्याच्या काकाच्या मोबाईलमध्ये ही गेम डाउनलोड केली आणि त्याला इतकी काही जमत नाही म्हणून तो मला इथे विचारत होता की मम्मा आता मी काय करू आता मी काय करू. तसं पण तो नेहमी काव्याला विचारत असतो त्याच्या दिदीला, तर ती आता सध्या झोपलेली आणि त्याच्यामुळे मग ती काहीच सांगत नव्हती. ती सांगत होती का मम्मा याला सांग ना. मग तो माझ्याजवळ येऊन बसलेला आणि मला पण मी जास्त करून म्हणजे या गेम्स वगैरेमध्ये काही मला इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे मग मला पण इतकं काही येत नव्हतं. पण तो बसलेला माझ्याजवळ म्हणजे जसं मला जमत होतं तसं तसं मग मी त्याला सांगत होती म्हटलं जरा 10-15 मिनटं याची पण खेळून जाऊ देणार तर मग मला कटिंग करून देणार नाही. मग तो कैचीच काय घ्यायला येईल किंवा चॉकच काय घ्यायला येईल मग त्यापेक्षा म्हटलं तू जरा खेळ. आणि काव्या पण झोपलेली त्याच्यामुळे त्याला मग खेळायला पण कोणीच नव्हतं म्हणून मी त्याच्याजवळ दिलेलं मोबाईल आणि मग इकडे कटिंग करून घ्यायला बसलेली. तर हे पण बघा ब्ल्यू म्हणजे जे कट करायचं होतं स्लीव्ज याच ब्लाऊज याला कट करायची होती ते पण कटिंग करून घेतली आणि पूर्ण ब्लाऊजचीच कटिंग करून झालेली माझी इथे पण. दररोज मी म्हणजे अशीच माझी घरातील कामावरून आणि मध्ये मध्ये असा वेळ मिळेल तेव्हा मग मी स्टिचिंगची कामं करत असते. आणि तसं पण आपलं यूट्यूबचं आता सध्या एडिटिंग वगैरे मला एडिटिंग करायला पण खूप वेळ लागतो. दररोज रात्री मला झोपायला 12-12:30 वाजतात जर लॉंग व्हिडिओ एडिट करायचे असतील तर. शॉर्ट व्हिडिओला काही मला इतका वेळ लागत नाही. हे व्हॉईसवरच करायला मला वेळ लागतो जास्त तर मग त्याला पण थोडासा वेळ द्यावा लागतो. आणि तर बघा मग इथे कटिंग करून घेतली मी आणि त्यानंतर मग मला करायचं होतं रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणात मला काही नाही भाजी भाकरी आणि असंच आपलं सिंपल मेनू असतं रात्रीचं इतकं काही हे नाही. तर बघा हा आता मला तर वाटतं हा व्लॉग आहे ना आजचा मी हा व्लॉग काहीतरी रविवारी हा अपलोड करत असणार आहे. पण हा व्लॉग आहे आपला गुरुवारचा आहे हा व्लॉग. जेव्हा मी शूट केलेला ना तेव्हा गुरुवार होता पण मला मध्ये मध्ये काही एडिट करायला वेळ मिळाला नाही म्हणून मी आता हा एडिट करून अपलोड करणार आहे रविवारी. तर तुम्हाला गुरुवारचा व्लॉग माझा रविवारी बघायला मिळणार आहे. तर बघा इथे माझं सर्व कटिंग वगैरे करून झाली आणि त्यानंतर मग जियांशला पण मी भरवून घेतलं. चहा काय त्याची पण घ्यायची इच्छा नव्हती म्हणून आम्ही असंच काय बाई लट्टरपट्टर खाल्लं. आणि त्यानंतर मग मी इकडे पीठ उकडवून घेतलेलं म्हणजे पीठ उकडवलं पहिल्यांदा आणि त्यानंतर मग त्याला मी भरवलं आणि मग थोडा थंड झाला ना जेव्हा म्हणजे मलायला आपल्याला जास्त पण गरम काही जमत नाही पीठ आणि त्यामुळे थोडा थंड होऊ दिला आणि मग मी पीठ मळायला घेतलं येतं त्याचं भरून होईपर्यंत. जसं आपल्याला मळायला पीठ हवं असतं तसं झालेलं. मग ते थोडं थोडं करून असं पाणी घेऊन मग मळून घेतलं मी. आणि त्यानंतर मग भाकरी मी काय चुलीवर इथे गॅसवर बनवत नाही. मी नेहमी चुलीवरच भाकरी बनवत असते. माझ्या चुलीवरचे जेवण संपूर्ण जेवण म्हणजे मी बनवलेलं हे तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं नसेल ना तर बघा एकदा. म्हणजे पूर्ण जेवण मी चुलीवरच बनवलेलं आणि ते शूट केलेलं भाकरी वगैरे पण मी चुलीवरच बनवत असते म्हणून काय मी सध्या ते इथे शूट केलं नाही चुलीवरचं. पण डायरेक्ट मग चुलीवरून भाकरी करून आल्यानंतरच मी म्हणजे शेक शूट केलेलं कारण भाकरी करीपर्यंत ना अंधार झालेला असतो आणि मग चुलीजवळ अंधारात व्हिडिओ तितके काही चांगले येत नाहीत त्याच्यामुळे मग मी तिकडचं काही शूट केलं नव्हतं. तर बघा इथे आता मी पीठ मळून घेतलं माझं आणि म्हणजे एकत्र करून ठेवलं म्हणजे सर्व जितकं काही न्यायचं असेल ना चुलीजवळ ते सर्व एका ठिकाणी करून ठेवलं मी. आणि हे जे पीठ उकडताना किंवा मळताना जे थोडं थोडं असं काही पीठ सांडलेलं असतं ना ते माझं म्हणजे सवयच झाली मला ती भाकरी करायला जाण्या अगोदर. मग संपूर्ण गॅस ओटाच क्लीन करून ठेवते म्हणजे काय मुंग्यांची वगैरे काय भीती नसते आणि मग भाकरी करून आल्यावर पण जरा क्लीन असा ओटा दिसतो. तर बघा इथे मी आता आलेली भाकरी वगैरे करून
आणि भाकरी म्हणजे चुलीवर सध्या खूपच गरम होतं, पण काय करणार, गॅसवर मला उभ्यांनी पण इतक्या काय भाकरी वगैरे जास्त करायला जमत नाही, म्हणून डायरेक्ट आपला बसून सावकाश सावकाश आपला चुलीवर बरं पडतं मला. भाकरी वगैरे करून आल्यानंतर मग मी इकडे लागलेली भाजी बनवायच्या तयारीला. मला आज भाजीमध्ये बनवायचे होते मिक्स कडधान्य, जे की मी अगोदरच एक दिवस अगोदर भिजत टाकलेले छोले, वाटाणे, काय मूग, मटकी, वाटाणे जितके मिक्स म्हणजे असतील ना कडधान्य ते सर्व भिजत टाकलेले, आणि मग तीच भाजी मला आज बनवायची होती. आणि ते कसे छोले वगैरे शिजायला जरा पातेल्यामध्ये, मी नेहमी तशी पण पातेल्यामध्येच करत असते, पण हे म्हटलं आता कुकरमध्येच लावते म्हणजे शिजायला पण पटकन होऊन जाईल. आणि अंधार पण झालेला बघा, तुम्हाला बाहेर दिसतच असेल. तर बघा इथे जे फोडणीचं आपलं द्यायचं होतं, फोडणी वगैरे देऊन घेतली. आणि त्यानंतर मग जी ही कट करून ठेवलेली ना, म्हणजे बटाटा, गवारीचे शेंगा वगैरे पण मी टाकलेल्या त्याच्यात, आणि ते कडधान्य सर्व तेलावर मस्त असे मसाल्यावर परतवून घेतलं. पाणी टाकलं जितकं हवं होतं तसं, मीठ वगैरे टाकून मग मस्त अशा कुकरच्या शिट्या येऊ दिल्या. तीन शिट्या मी घेतलेल्या, कारण कसे मग हे छोले वगैरे शिजायला पण मग बरं पडतं शिजल्यावर. तर बघा मग जितकं हवं होतं तसं अंदाजाप्रमाणे मीठ पाणी टाकून कुकरला शिट्या येऊ दिल्या. आणि त्यानंतर मग ज्या भाकरी वगैरे करून आलेले ना मी, आणि भाकरी करायच्या अगोदर जी चहा पाण्याची भांडी होती ती पण मग एकीकडे मी घासून घेतली, जोपर्यंत आपली भाजी होत होती तोपर्यंत. कारण मग कसं जेवण वगैरे झाल्यानंतर जेवणाची पण भांडी जास्तच होतात मग ती. आणि तसं पण मला आता काही सध्या जोपर्यंत भाजी होत होती ना, 5 ते 7-8 मिनिटांनीच ही भाजी होत असते आपली नेहमी. तर त्या तितक्या वेळात मग म्हटलं उभं राहण्यापेक्षा मग मी ही भांडी घासून घेतली इथं. असं आपला वेळ म्हणजे गुंतवून ठेवला ना आपण, की मग पटपट कामं पण होतात आणि बरं पडतं, म्हणजे दुसरी कामं पण करायला आपल्याला वेळ मिळतं. तर बघा इथे चहाची कपं वगैरे होती, चहाची भांडी होती, आणि जी भाकरी करून आलेली भांडी होती ती पण सर्व घासून घेतली मी. आणि त्यानंतर आपलं झालं जेवण वगैरे. मग जियांशला पण भरून घेतलं मी जेवण, आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं. आणि जवळजवळ 9:15 साडेनऊची वेळ असेल. आणि त्यानंतर बसलेली मी स्टिचिंग करायला, जे कटिंग करून घेतलेले ना ते स्टिच करायला घेतलेलं मी. पहिल्यांदा मी हा ब्लाऊज ब्ल्यू कलरचाच ब्लाऊज घेतलेला शिवायला, आणि ही ब्लाऊज वगैरे मला स्टिच करायची होती आज, त्याच्यामुळे मग मी आज काय लाईव्हला आले नव्हते, म्हणजे गुरुवारी लाईव्हला आले नव्हते मी. म्हटलं आज ब्लाऊजच ही स्टिच करून घेऊ. आणि मग एडिट करायला पण मला काही वेळ मिळाला नाही. मला ही ब्लाऊज शिवताच बराच वेळ गेलेला, जवळजवळ 12-12:30 वाजले असतील. बोलता बोलता जरा शब्दांची गुंतागुंत होते माझ्या, जरा समजून घ्या. तर बघा इथे सिंपलच, म्हणजे बॅक नेक सिंपल, म्हणजे 5 डीप गला हवा होता त्यांना. तर ते दोन्ही ब्लाउजांचे मी डीप गळे आणि एक सिंपल अशी लेस लावून पाहिजे होते. आणि या ब्लाऊजला एल्बो लेंथपर्यंत स्लीव्ज हवे होते. आणि दुसरा जो ब्लाऊज आहे ना, त्याला मी जसं बोलले ना तुम्हाला, मी अगोदर मला लेट लावायची आहे त्या ब्लाऊजला. तर तो पण मग ब्लाऊज मी ते स्टिच करून घेतलेला, जसं म्हणजे अगोदर माझं हा ब्लाऊज झाल्यानंतर. तर बघा मध्ये मध्ये असं शिवायला लागले ना, की मग मध्येच बॉबिनमधला धागाच काय तुटतं, असं मध्ये मध्ये माझा टाईमपास होतो, त्याच्यामुळे मग शिवायला पण वेळ लागतो थोडा. तर बघा इथे हे मग बॅक साईड मी पूर्ण करून घेतली. हे असे सिंपल ब्लाऊज असले नाही की म्हणजे डिझाईनचं वगैरे शिवायला मला वेळ लागतो, पण हे सिंपल ब्लाऊज मला शिवायला 1-1.25 तासमध्ये एक ब्लाऊज माझा पूर्ण शिवून होतो. पूर्णच म्हणजे सर्व रेडी करून माझा 1.25 तासामध्ये एक ब्लाऊज पूर्ण होतो, कंटिन्यू बसले तर. आणि जर मग मध्ये माझी उठ बस वगैरे असली की मग झाला ब्लाऊजचा, असाच म्हणजे टाईमपास निघून जातो. तर बघा इथे मग बॅक साईड पण पूर्ण करून घेतली, म्हणजे अशाच हळूहळू करून मग मी मुलं वगैरे, मग यावेळेला मग मी म्हणजे काव्याच्या पप्पांना सांगत असते की जरा आता मुलांकडे तुम्ही बघा, म्हणजे मग मी माझी ही कामं करायला मिळतील. तर मग तसं पण म्हणजे जियांश नाही झोपत, काव्या झोपते तरी, पण जियांश झोपलाच तर कधीतरी झोपतो त्याच्या पप्पांच्या जवळ. तर अशी मग मुलांची जिम्मेदारी अशी दोघीजण आम्ही घेतो, आणि तशी मग ही माझी कामं मी आवरून घेते. तर बघा अशी केल्याशिवाय पण आपली कामं होत नाहीत. तर बघा जवळजवळ हा 12:30च्या वेळेला मी हे शूट केलेलं. माझी ही दोन्ही ब्लाऊज शिवून झालेली, म्हणजे हा ब्लाऊज पूर्णच झालेला, फक्त तो ब्लाऊज आहे ना तो मागचा आणि पुढचा शिवून घेतलेला. जी स्लीव्ज नेटची हवी होती ना, ते मला नेट काय मिळाली नव्हती, म्हणून म्हटलं मी हा आता दुसऱ्या दिवशी स्टिच करीन. मग ठेवून दिलं मी बाकीचं. आणि चला तर मग गुड नाईट. आता ह्या व्हिडिओप्रमाणे मी तुम्हाला गुड नाईट बोलते. तर असा होता माझा आजचा हा दिवस. आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एकदा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.